नमस्कार. इन्किलाब जिंदाबाद ही घोषणा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण या घोषणेचं किंवा या दोन शब्दांचं माझ्या आयुष्यामध्ये असलेलं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे. आणि त्यातला जिंदाबाद हा शब्द सर्वस्वी किंवा पूर्णपणे मला स्वतःला लागू होतो. 1981 साली इंजिनियर झाल्यानंतर मुंबईतल्या एका नामांकित इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मी आपली नोकरीची कारकीर्द सुरू केली. आणि त्याच्यानंतर पहिला जो वर्षाचा काळ होता तो आमच्यासाठी ट्रेनी इंजिनियर म्हणून होता, ज्याच्यामध्ये आम्ही कंपनीबद्दल सगळी माहिती घ्यावी, तिथल्या प्रोसेसेस किंवा एकंदर चालणारं कामकाज याची पुरेशी ओळख करून वर्षानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुरेसं सक्षम व्हावं, या दृष्टीने वर्षाचा सुरुवातीचा काळ आमच्यासाठी राखून ठेवलेला होता. पहिलं वर्ष अतिशय धामधुमीमध्ये गेलं. सगळं काही शिकण्यामध्ये सुरुवातीचे कडू गोड अनुभव आयुष्याच्या शिदोरीमध्ये जमा करून घेण्यासाठी हे वर्षभर निघून गेलं. आणि त्याच्यानंतर एका दिवशी आम्ही त्या कंपनीमध्ये कन्फर्म म्हणजे त्या कंपनीचे कायमचे कर्मचारी झाल्याचं एक लेटर आम्हाला दिलं गेलं. आणि मग आमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्वस्थता लाभली. माझ्या स्वभावाप्रमाणे आजूबाजूच्या लोकांमध्ये सहज संवाद साधणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं आणि आपल्यामध्ये असलेली दरी लवकरात लवकर कमी करण्याचा माझा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाला अनुसरून पहिल्या 6-8 महिन्यामध्ये जवळजवळ प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी 2-4 असे चांगले खास दोस्त लोक निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो होतो. त्यावेळेला आमच्या कंपनीमध्ये जे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट होतं, त्याच्यामध्ये GN सय्यद नावाचे एक साहेब आमच्याबरोबरच आपली ड्युटी बजावत होते. GN सय्यद हे आमच्याबरोबर काम करणारं हे जे व्यक्तिमत्व होतं ते तसं लोभस म्हणावं असंच होतं. स्वच्छ गोरा वर्ण, 5.5 फुटाची उंची, रोजच्या रोज केलेली तुळतुळीत दाढी आणि केवळ आपल्या बुटांनाच नव्हे तर कमरेच्या पट्ट्यालाही हा माणूस रोज पॉलिश करत असे. अतिशय नीटनेटके आणि स्वतःच्या एकंदर शरीर यष्टीला शोभून दिसतील असे उंची कपडे घालण्याचं या माणसाचं एक तंत्र होतं. केवळ पेहराव आणि व्यक्तिमत्व प्रभावी नव्हतं, तर त्यांचा स्वभावही मला पटेल असा थोडासा लाघवी होता. मराठी उत्तम बोलण्याची कला या GN सय्यद साहेबांकडे मौजूद होते. आमचा पुष्कळसा संवाद हा इंग्लिशपेक्षा मराठीमध्येच होत असे. आणि या मराठी भाषेच्या जवळीकीमुळे आमच्या दोघांची कदाचित फार लवकर आणि फार घट्ट अशी मैत्री झाली. वयामध्ये असलेलं अंतर किंवा आत्ताच हा केतकर या कंपनीत कुठे रुजू होऊन कन्फर्म झालेला आहे आणि आपण गेली 8-10 वर्ष या कंपनीची सेवा करतोय असा कोणताही भाव या सय्यद साहेबांबरोबर काम करताना मला यत्किंचितही कधी जाणवला नाही. मराठीमधलं आपलं संभाषण, कामाच्या निमित्तानं येणारा एकंदर रोजचा संबंध आणि मग त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू माझ्या पुढे उलगडत गेले. साहित्य शास्त्र याच्यामध्ये चांगली गती असलेला मराठी भाषेमधली चांगली पुस्तकं म्हणजे वि.स. खांडेकरांपासून अरुण साधूंपर्यंत सगळ्या लेखकांची पुष्कळशी पुस्तकं वाचलेला हा आमचा सय्यद होता. आणि साहजिकच त्यामुळे आमच्या ज्या गप्पा होत्या त्याला शाहिस्त्र, शास्त्र, मनोरंजन या सगळ्या पैलूंचा एक एक स्पर्श नेहमी होत असे. सुरुवातीला काही दिवस गेल्यानंतर आमची गट्टी किंवा जवळीक आणि दोस्ती जशी जशी वाढायला लागली आणि मग साहित्य आणि इतर गोष्टींवर आमच्या खुलेआम किंवा मनमोकळ्या चर्चा व्हायला लागल्या. तशातच एक दिवस उर्दू भाषेबद्दल मला असणारी आवड
त्यांच्या लक्षामध्ये आले आणि मग त्याने मला सहज एकदा विचारलं की केतकर, तू उर्दू बद्दल एवढं भरभरून बोलतोस, तुला उर्दू लिहिता वाचता येतं का? त्याच्यावर मग या सय्यद साहेबांच्या समोर पडलेला एक कागद मी घेतला आणि त्याच्यावर पटकन सर्वोत्तम केतकर हे माझं नाव मी उर्दूमध्ये त्यांना लिहून दाखवलं. साहजिकच समोर बसलेले सय्यद साहेब पटकन अचंबित झाले आणि म्हणाले, अरे क्या खूब लिखा है आपने. मी म्हटलं, नाही सय्यद साहेब, फक्त मला हे माझं नाव एवढंच लिहिता येतं, बाकी मला उर्दूच्या भाषेचा त्या लिपीचा कसलाही गंध नाही. मग मला ही उर्दू भाषा स्वतःचं नाव लिहिण्या इतपतच कशी अवगत झाली याची एक कहाणी मी सय्यद साहेबांना सांगितली की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना सलीम उस्मान खान नावाचा माझा एक सहअध्यायी किंवा वर्गातला मित्र होता. साहजिकच कधीतरी कागदावर रेघोट्या मारता मारता असाच उर्दू भाषेचा आणि फारसी लिपीचा विषय निघाला आणि मी त्याला सहज म्हटलं की अरे माझं सर्वोत्तम केतकर हे नाव तू मला उर्दूमध्ये लिहून दाखव. त्याने पटकन आपल्या समोरच्या वहीवरती माझं नाव सर्वोत्तम केतकर हे उर्दू भाषेमध्ये लिहून मला दाखवलं. ते मी जसंच्या तसं खाली 5-6 वेळा गिरवलं आणि केवळ एक सिग्नेचर म्हणून किंवा तो विशिष्ट टाईप कसा लिहिलेला आहे हे माझ्या पक्क ध्यानामध्ये ठेवलं. आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे या गोष्टीला 5-7 वर्ष उलटून गेल्यानंतर सय्यद साहेबांनी जेव्हा माझ्या पुढे या उर्दूचा विषय काढला तेव्हा मी माझं नाव त्यांना स्वच्छपणे लिहून दाखवलं. मग त्याच ओघामध्ये त्याने विचारलं की तुला उर्दू शिकायचंय का? मी सरळ म्हटलं, मला पटकन उर्दू शिकायची इच्छा आहे, पण शिकवणारा मात्र तगडा पाहिजे. मला छाछूगिरी करून स्वतःलाच अर्धवट असलेलं ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचवणारा गुरु काही मला नकोय. तो विषय तिथेच संपला. 5-6 दिवस नंतर गेले आणि एक दिवस सय्यद साहेबांनी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये मला निरोप पाठवून बोलवून घेतलं आणि आपल्या टेबलच्या ड्रॉवर मधून काढून एक पुस्तक माझ्यासमोर टाकलं. ते बालभारती उर्दू अभ्यासक्रमाचं इयत्ता पहिलीचं पुस्तक होतं. आणि मग सय्यद साहेबांनी माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला की आपलं सकाळचं काम झालं, कंपनीची आपली कामाची वेळ संपली, तर केतकर तुला जर इंटरेस्ट असेल तर तास 1.5 तास किंवा किमान अर्धा तास आपण इथे बसून तुझी उर्दूची शिकवणी मी घ्यायला तयार आहे. मला स्वर्ग सुख म्हणजे काय हे पहिल्यांदा आयुष्यामध्ये या सय्यद साहेबांच्या तोंडून आलेल्या या वाक्यामुळे आलं. मी तडकाफडकी तयार झालो आणि जेव्हा जेव्हा सय्यद साहेबांना आणि मला वेळ असे तेव्हा आमचे कामाचे तास संपल्यानंतर तास 1.5 तास थांबून अगदी धोळाक्षर म्हणतात तशी या सय्यद साहेबांनी माझ्याकडून गिरवून घेतले. अली बे पे से असं बालभारतीचं सगळं पुस्तक त्याने पुढच्या 1.5 महिन्यामध्ये माझ्याकडून अगदी रट्टा मारून घेतलं. मग बालभारती 2रीचं पुस्तक, बालभारती 3रीचं उर्दू अभ्यासक्रमाचं पुस्तक अशी माझी गाडी पुढे जात जायला लागली. सुरुवातीला लेखनाकडे लक्ष न देता केवळ वाचन आणि ते सगळे शब्द अर्थ आणि अक्षर घोटवून नजरेमध्ये घेण्यामध्ये या सय्यद साहेबांनी माझ्यावरती खूप मेहनत घेतली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वर्षाच्या सुरुवातीला 1 वर्षभर निघून गेल्यानंतर मग त्याने माझ्याकडून उर्दू लिहून घ्यायला किंवा कधी कधी पाठीवर रट्टे मारून मला उर्दू लिहायला शिकवलं. साधारणपणे 2 वर्षाच्या काळामध्ये मला बऱ्यापैकी टाईप केलेलं असं उर्दू जे काही असेल ते स्वच्छपणे वाचता यायला लागलं आणि त्याच्या अर्ध्यांशाने काही गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे उर्दू भाषेमध्ये लिहायला यायला लागल्या. सय्यद साहेब माझी ही सगळी प्रगती बघून खुश होत होते. मीही मला एक नवीन भाषा आपल्या वरिष्ठ असणाऱ्या पण सहकार्याच्या भावनेने आपल्याशी वागणाऱ्या एका माणसाकडनं अगदी
तावून सुलाखून शिकवली जाते याबद्दल मीही थोडासा दिवसेंदिवस खुश होत होतो. मग जसं मला उर्दू नीट वाचता यायला लागलं, थोडं बहुत लिहिता यायला लागलं, मग एखाद्या कानामध्ये वारं गेलेल्या वासराचा उत्साह माझ्या मनामध्ये आणि अंगामध्ये शिरला आणि मग पुढच्या 8-10 दिवसामध्ये मेहनत करून कोकणातला पाऊस या विषयावरती माझा स्वतःचा एक निबंध वजा लेख मी उर्दूमध्ये लिहिला आणि तो जसा मला पसंत पडला, मला स्वतःला ज्या सुधारणा करायच्या होत्या त्या त्याच्यामध्ये करून झाल्यानंतर तो मी सय्यद साहेबांना छाती पुढे काढून दाखवला की सय्यद साहेब, कोकणामधला पाऊस या विषयावरती हा मी एक लेख लिहिलेला आहे. समोरचे ते 2 फुलस्केप मी त्याच्यावरती उर्दूमध्ये माझा पहिला कोकणच्या पावसावरती लेख लिहिलेला होता. तो सय्यद साहेबांनी झरा वाचून काढला आणि मग ते दोन्ही फुलस्केप आपल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून त्याला कुलूप घालून टाकलं. आता त्यावेळेला या गोष्टीच्या आपल्या संदर्भासाठी 2-3 झेरॉक्स कॉपी काढून ठेवाव्या हे आज कोणालाही सुचणारं शहाणपण त्यावेळी मला काही सुचलं नव्हतं, कारण त्या सगळ्या गोष्टी उत्साहाच्या भरातच घडून आलेल्या होत्या. त्याच्यानंतर मध्येच एकदा कधीतरी सय्यद साहेबांनी माझा पासपोर्ट साईजचा तुझ्याकडे एखादा फोटो आहे का रे असं मला सहज विचारलं. मी मग घरातून पासपोर्ट साईजचा एक फोटो नवून साहेबांना दिला. त्यांनी तो पण आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकला आणि त्याच्यानंतर सय्यद साहेबांनी बालभारतीची 4 पुस्तकं शिकून झालेल्या मला मग उर्दूमध्ये त्यावेळेला जी प्रकाशित होणारी पाक्षिकं आणि मासिकं होती ती स्वतः आणून माझ्याकडून वाचून घेण्याचा रतीब सुरू केला. मला दिवसेंदिवस उर्दू वाचता येतं याचा आणि उर्दूमध्ये काही नवीन काही मिळतं याचा असा दोन्ही आनंद लाभायला लागले. त्याच्यानंतर महिन्याभराने एक दिवस सकाळी म्हणजे 9:30-10च्या सुमारास सय्यद साहेबांनी मला आपल्या डिपार्टमेंटमध्ये बोलवून घेतलं. काहीतरी काम असेल असं म्हणून मी तातडीने सय्यद साहेबांच्या समोर हजर झालो. तो परत एकदा त्यांनी त्यांच्या टेबलचा ड्रॉवर उघडला, त्याच्यामधून एक पाक्षिक बाहेर काढलं आणि माझ्या समोर टाकलं. आता ते पाक्षिक माझ्या समोर टाकल्यानंतर त्याच्यावरचं जे नाव होतं, शीर्षक होतं, ते मी पटकन वाचलं. त्याचं नाव होतं नूर-ए-वतन. डॉक्टर कादरी नावाचे त्यावेळेला साहित्यिक चळवळी चालवणारे एक गृहस्थ मुंबईतल्या वांद्रेमध्ये राहत होते आणि तिथून आपल्यासाठी ही पाक्षिकं ते चालवत होते. त्याच्यामध्ये नफा नुकसान हा भाग गौण होता, पण साहित्य कृतीमध्ये, साहित्य चळवळीमध्ये आपलं काहीतरी योगदान म्हणून डॉक्टर कादरी त्यावेळेला वांद्र्यामधून हा पाक्षिकाचा उपक्रम चालवत होते. मी ते झरा उघडलं, पानं चालली आणि हे आणि मला नवीन काहीतरी वाचायला आणून दिलेलं आहे हे बघितलं. मी थोडासा खुश झालो होतो, पण त्या पाक्षिकातलं 39वं पान उघडलं आणि मी पटकन हर्षभरित म्हणावा असं झालो, कारण कोकणच्या पावसावर जो मी लेख उर्दू भाषेमध्ये लिहिला होता तो या नूर-ए-वतन मध्ये छापून आलेला होता माझ्या फोटो सकट. त्याच्यानंतर सय्यद साहेबांनी माझ्या उर्दू शिकण्याच्या पतंगाला असाच कायम ढील देत जाण्याचं ठरवलं होतं. त्याच्यानंतर मग अजून 2-4 पाक्षिकामध्ये मी लेख लिहिले. सय्यद साहेबांनी ते छापून आणले, त्याचे मग मूळ प्रत जी असते ती मला आणून दिली आणि असं एकंदर सगळं चांगलं चाललेलं असताना मग एक दिवस सय्यद साहेबांनी प्रस्ताव ठेवला की उर्दू आता तुला छापीलं वाचता यायला लागलंय, पण उर्दू जरा लिहिण्याची जी पद्धत आहे म्हणजे उर्दूचं हस्तलिखित सुद्धा तुला आता वाचायला यायला पाहिजे. आता छापील आणि हस्तलिखित याच्यामध्ये मराठी भाषा वाचताना देवनागरी लिपीमध्ये आपला जो गोंधळ होतो तोच त्यावेळेला माझा होत असे, कारण
एखाद्या माणसाचं हस्ताक्षर वाचणं हे आपल्या दृष्टीने थोडंसं कठीण असतं, पण तोच मजकूर जर टाईप केलेला असेल, प्रिंट केलेला असेल तर वाचणं आपल्याला कुठच्याही भाषेमध्ये सोपं किंवा सुलभ असतं. आणि मग त्यावेळेला हाती लिहिल्यासारखा टाईप केलेलं एक पेपर मुंबईमधून प्रकाशित होत असे आणि त्याचं नाव होतं इन्किलाब. मग सय्यद साहेबांनी रोज येताना आपल्या स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून इन्किलाब पेपर माझ्यासाठी आणायला सुरुवात केली. आणि मग साहजिकच रोजच्या बातम्या, रोजच्या घटना या इन्किलाब या पेपरमधून सय्यद साहेब माझ्याकडनं त्यांना आणि मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचून घेत असत. नाहीतर तो पेपर मी रोजच्या रोज घरी घेऊन येत असे आणि घरी जेव्हा फुरसतीचा वेळ असे तेव्हा र ट प प करत मला जसं जमेल तसं तो इन्किलाब पेपर वाचून मात्र नक्की काढत असे. एक दिवस असंच कंपनीमध्ये मी सकाळी कामाला गेलेलं असताना आमचं डायकास्टिंग नावाचं एक जे डिपार्टमेंट होतं त्याच्यामध्ये एक मेजर ब्रेकडाऊन आला आणि नंतर हा ब्रेकडाऊन वाढत गेला. 2-4-10 लोकांनी आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं, पण डायकास्टिंगचं जे मशीन होतं ते रिपेअर काही होईना. किती वेळा वेगवेगळे प्रयोग करून झाले तरी ते मशीन काही कोणाच्या बुद्धीला किंवा प्रयत्नांना दादच देत नव्हतं. साहजिकच त्या मेजर मशीनचा असा मेजर ब्रेकडाऊन झाल्यानंतर आमच्या सगळ्यांची पाचावर धारण बसले. कारण ते एक मशीन जर सुरू झालं नाही तर आमची पुढची सगळी प्रोडक्शनची म्हणून जी साखळी होती ती पूर्णपणे विस्कळीत होणार होती. वास्तविक माझा प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि ते मशीन रिपेअर करण्यामध्ये तसा अर्थार्थी काही संबंध नव्हता. ती माझी काही कंपनीने दिलेली जबाबदारी नव्हती, पण ते मशीन चालू होणं आमच्या प्रोडक्शनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे आमचं जे काही डोकं होतं ते आम्ही सगळे प्रोडक्शनवाले असं करून बघा, तसं करून बघा, अशा वेगवेगळ्या सूचना जी मेंटेनन्सची टीम काम करत होती त्यांना देत होतो. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. तासामागून तास निघून जात होते आणि मग संध्याकाळी 9:30 वाजता त्या मशीननी आमच्या सगळ्यांच्या एकत्र केलेल्या प्रयत्नाला कुठेतरी मंजुरी दिली आणि 9:30 पावणे 10च्या सुमारास रात्री ते मशीन दुरुस्त झालं. दुरुस्त झाल्यानंतरही आम्हाला हे किती वेळ चालेल अशी थोडीशी काळजी वाटत होती. म्हणून साधारणपणे पुढचा तासभर हे मशीन आपण चालवून बघूया, तरच आपल्याला सुटकेचा निश्वास खऱ्या अर्थाने टाकता येईल असं माझं आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांचं मत झालं. आणि म्हणून ते मशीन पुढे तासभर चालवून होईपर्यंत आम्ही तिथल्या तिथे उभं राहून त्या मशीनकडे नजर ठेवून होतो. 10:30 वाजेपर्यंत ते मशीन म्हणजे जवळजवळ तासभर चालल्यानंतर आम्हाला मग खात्री पटली की आता हे मशीन पूर्णांशाने किंवा खऱ्या अर्थाने रिपेअर झालेलं आहे. मग आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. 10:30 वाजता मी माझे कपडे बदलले, स्वच्छ हातपाय तोंड धुतलं आणि 11च्या सुमारास आमच्या कंपनीला लागून जे कांजूरमार्ग स्टेशन होतं त्या स्टेशनावरती आलो. त्यावेळेला सगळीकडे चिडीचीप पाऊस पडत होता. पावसाने सकाळपासून संततधार धरलेली होती. ऑगस्ट महिना आणि 89 साल होतं. त्याच वेळेला भारताच्या एकंदर सगळ्या अंगावर राम जन्मभूमीचा प्रभाव सुरू झालेला होता. लालकृष्ण अडवाणी याच्यासाठी मैदानामध्ये पाय रोवून उभे होते आणि असा सगळा आजूबाजूला एक विचित्र प्रकारचा गहजव सुरू असताना नुकतंच मशीन रिपेअर झाल्यामुळे वैतागलेलं पण थकलेलं मी गाडीमध्ये येऊन बसलो. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी माझ्या अपेक्षेपेक्षा त्या रेल्वेच्या डब्यामध्ये फारच कमी गर्दी होती. आज पाऊस भरपूर पडतोय असं मी माझ्या मनाला पटणारं एक कारण शोधून काढलं आणि या पावसामुळे
आज लोक फारसे घराच्या बाहेर पडले नसतील. आपण तर सकाळपासून डायकास्टिंगच्या मशीनला जुंपून घेतलेलं होतं, त्यामुळे बाहेरच्या जगाची आपल्याला काही खबरबातच लागलेली नाही. असं मनाचं समाधान करत जवळजवळ रिकाम्या असणाऱ्या डब्यामध्ये मी गाडीमध्ये येऊन बसलो. गाडी सुरू झाली. 1-2 स्टेशनं गेली, मग ठाणा आलं. ठाण्याला त्या डब्यामध्ये जी 2-4-5 माणसं होती त्यापैकीही पुष्कळशी खाली उतरून गेले आणि माझ्या डब्यामध्ये ठाण्याला फक्त एक 30-32चा इसम, त्याची बुरखा पांघरलेली बायको आणि त्यांच्या दोघांच्या कडेवर असणारं एक मूल असे त्या गाडीमध्ये चढते झाले. गाडीच्या अख्ख्या डब्यामध्ये आम्हीही जेमतेम 3 मोठी माणसं आणि 2 लहान मुलं होतो. दाढीवाला, जाळीदार टोपी घातलेला आणि नुकताच ठाणा स्टेशनमध्ये चढलेला आपल्या बायकोबरोबर आलेला तो गृहस्थ माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसला. आता वेळ जायला पाहिजे म्हणून मला सय्यद साहेबाने सकाळी आणून दिलेलं इन्किलाब पेपर मी घडी मोडून बाहेर काढला आणि शांतपणे त्याच्यामध्ये मला जसं वाचता येईल, जेवढं वाचता येईल तेवढं वाचायचा एक केविलवाणा प्रयत्न करत शांतपणे खुर्च्या त्या गाडीमधल्या सीटला टेकून वाचत पडलो होतो. मला आपल्या पोटामध्ये घेऊन रेल्वेची ती गाडी धडाधड धडाधड पुढे चाललेली होती. ठाण्यानंतर थोड्याशाच वेळामध्ये कळवा नावाचं एक स्टेशन आलं. ते स्टेशन आल्याचं, गाडी थांबल्याचं आणि परत गाडी सुरू झाल्याचं मला जाणवलं. माझी नजर मात्र समोरच्या इन्किलाब पेपरमधल्या बातम्यावरती काही अंशी तरी खिळलेली होती आणि कळव्याच्या पाठोपाठ मुंब्रा नावाचं स्टेशन आलं आणि त्या स्टेशनमध्ये गाडी शिरल्याबरोबर तिचा जरासा स्पीड कमी होतो न होतो तेवढ्या वेळात धाड 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 करत 4-5 माणसं म्हणजे तगडे पुरुष माझ्या त्या डब्यामध्ये माझ्या जवळ असलेल्या दरवाजातून आतमध्ये शिरले. त्यांचा आरडाओरडा चालू होता. मारो काटो असलं काहीतरी ते बडबडत होते. मी पेपरच्या वरच्या कडेवरून चाललेल्या गोंधळाकडे पाहिलं आणि जिथल्या तिथे मी थिजण्याचं कारण होतं, कारण समोर आलेले ते 4-5 लोक पक्के किंवा बनेल गुंड होते. दोघांच्या हातामध्ये नंगे चाकू आणि दोघांच्या हातामध्ये भले मोठे चॉपर होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः राग इतका एकत्र झालेला होता की त्याच्या ठिणग्या बाहेर पडतायत की काय असं मला वाटायला लागलं. भिरभिरत्या नजरेने हे 4ही जण त्या डब्यामध्ये इकडे तिकडे बघत होते. समोर त्यांना एक मुसलमान कुटुंब बसलेलं दिसलं. मुसलमान तो जो पुरुष होता तो घाबरून उभा राहिला. त्याने आपल्या बायकोला घट्ट धरलं, आपल्या दोघांच्या मध्ये आपल्या दोघा मुलांना धरलं आणि पुढे काय होतंय हे बघत राहिला. पण या 4ही गुंडाने तू घाबरू नको, तू भिवू नको अशा अर्थाचा हात किंवा खूण त्यांच्याकडे बघून केली आणि त्या सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे लागल्या. आता साक्षात यमदूत म्हणजे जे कोणी असतात ते 4 जण माझ्या समोर उभे होते. त्यांचा मानस किंवा त्यांच्या मनात जे काही चाललेलं होतं ते कळायला मला क्षणभरही लागला नाही. समोर असलेल्याची खांडोळी करून टाकायची हे त्यांनी जवळजवळ निश्चित केलेलं होतं आणि एवढं सगळं होईपर्यंत ते धडाधडा 2-3 पावलं टाकून माझ्यापासून 2 फूट अंतरावर आले आणि एकदम थबकले. त्यांना तसं थबकलेलं पाहून मीही फारसं काही आपल्याला करता येणार नाहीये या जाणीवेने आतून थिजून गेलेल्या असताना सुद्धा आता आपण काहीही हालचाल न करणं योग्य आहे असा अर्ध्या क्षणामध्ये कुठेतरी मनाशी विचार केला. मग त्या 4 पैकी
आग ओकणाऱ्या डोळ्यातल्या एकाने माझ्या समोर अगदी आला. मी वाचत असलेला पेपर सरळ करून बघितला. त्याच्यावरचं जे लिहिलेलं मागच्या बाजूला होतं ते वाचलं आणि मग जाने दो असं काहीतरी ओरडत आपल्या बाकीच्या 3 सहकार्यांना इशारा करत त्याने गाडीच्या बाहेर पटापटा उड्या टाकल्या. हा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडून गेला. त्याच भेदरलेल्या, घाबरलेल्या, थिजलेल्या अवस्थेमध्ये गाडी कल्याण स्टेशनमध्ये शिरले. मी पटापटा उतरलो, रिक्षा पकडली आणि आपलं घर गाठलं. आज साक्षात 4 यमदूत आपल्याला भेट देऊन गेले हे प्रत्येक क्षणोक्षणी मला जाणवत होतं. घराची कडी वाजवून मी उभा राहिलो. माझ्या पत्नीने हेमाने दार उघडलं आणि मला बाहेर बघून अक्षरशः ती आश्चर्यचकित झाली आणि माझ्याकडे बघून तिने तोफखाना सुरू केला की अहो म्हणे तुम्ही आज घरी आलातच कसे, बाहेर काय चाललं आहे तुम्हाला त्याची सुतराम कल्पना नाही का, एवढा आपला लाख मोलाचा जीव एवढा धोक्यात घालून रात्री घरी यायचे तुम्हाला काय गरज होते, आजचा दिवस आजची रात्र कंपनीमध्ये काढली असते तरी चाललं असतं. एवढा सगळा तोफखान्याचा मारा घेऊन मी आतमध्ये आलो. स्वच्छ हातपाय धुतले. थोडीशी विश्रांती घेण्याच्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेलो. तो माझ्या पत्नीने हेमाने तिथे माझा पिच्छा पुरवला आणि मग पुढे तिने जे सांगितलं त्याच्यावरून मला एक एक पत्ता उलगडत गेला. तिने सांगितलं की अडवाणी लालकृष्ण अडवाणीने काही प्रक्षोभक विधानं केल्यामुळे मुंबईमधल्या काही भागामध्ये आणि मुंब्रा कळवा राबोडी या भागामध्ये हिंदू मुसलमानांची भीषण दंगल सुरू झालेली आहे. त्याच्या बातम्या 9-9:30 पासून यायला लागलेल्या आहेत. रात्री 11:30 वाजेपर्यंत जखमी झालेल्या दंगलीमध्ये जखमी झालेल्या लोकांनी ठाण्याची पुष्कळशी इस्पितळं भरून गेलेली आहेत आणि हे तुम्हाला माहिती सुद्धा नाही आणि तुम्ही घरी आलात बिनदिक्कीतपणे. आता गाडीमध्ये नक्की माझ्या बाबतीमध्ये काय झालं आणि काय होऊ शकत होतं याची पूर्ण कल्पना मला आली आणि मग थोडासा शहाणपणाचा निर्णय म्हणून मी घेतला की आता ज्या प्रसंगातून निभावून आपण आलेलो आहोत त्याबद्दल अवाक्षरही घरामध्ये समोर असलेल्या माझ्या पत्नीला किंवा बाकी कुणालाही सांगायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्हीवर बातम्यांचा महापूर आलेला होता आणि त्या सगळ्या महापुरामध्ये मुंबईमध्ये जी भयंकर मोठी दंगल उसळली होती त्याची चित्र आणि एकंदर बातम्या वारंवार दाखवल्या जात होत्या. 2 दिवस हा दंगलीचा धुमाकूळ मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये चाललेला होता. मग सशस्त्र राखीव पोलीस दलाने, इथल्या पोलीस यंत्रणेने आणि खंबीर शासन यंत्रणेने पुढच्या 2-3 दिवसामध्ये असं बळकट धोरण स्वीकारून ती दंगल पुरेशी काबूमध्ये आणली आणि 4 दिवसानंतर सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने सुरळीत किंवा मार्गावर यायला लागल्या. त्याच्यानंतर एक दिवस संध्याकाळी दपकत मी बाजारामध्ये गेलो. मी नेहमी घेतो त्याच्यापेक्षा थोडे उंची कपडे म्हणजे शर्ट आणि पॅन्टची कापडं मी खरेदी केली आणि मग आता उद्या आपण कंपनीमध्ये जायचं आहे किंवा मी जाणार आहे असं घरी जाहीर करून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा उशिरा मी घरातून निघालो आणि उशिराच कामावर पोचलो. जाताना एक भला मोठा गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि आदल्या दिवशी थोडेसे उंची कपडे जे मी खरेदी केले होते ते घेऊन मी कंपनीमध्ये गेलो. अनिमेष नेत्रांनी
मी सय्यद साहेबांची वाट बघत होतो. सय्यद साहेब आल्यानंतर आजपर्यंत वडिलकीच्या किंवा अधिकाराच्या नात्याने बऱ्याच वेळेला सय्यद साहेबांनी मला बोलावून घेतलेलं होतं. आज ती गंगा उलटी फिरली आणि मी माझ्या एका हाताखालच्या माणसांकडनं सय्यद साहेबांना त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये निरोप पाठवला की साहेब, केतकर साहेबांनी तुम्हाला वेळ असेल तेव्हा आपल्या वरच्या कॉन्फरन्स रूममध्ये 2 मिनिटासाठी बोलावलं आहे. माझा हा निरोप मिळाल्यानंतर सय्यद साहेब शोधत शोधत मला माझ्या डिपार्टमेंटपर्यंत आले. मग आम्ही दोघांनी एकमेकांना खुणा केल्या आणि वरच्या कॉन्फरन्स रूममध्ये भेटायचं असं ठरलं. 2 वाटांनी 2 जण आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये गेलो आणि मोठ्या सद्गदित अंतःकरणाने डोळ्यामध्ये पाण्याच्या लागलेल्या धारांसकट जशीच्या तशी मी सय्यद साहेबांना कडकडून मिठी मारले आणि नंतर त्यांच्या अक्षरशः पायावर डोकं ठेवलं. हा माझा सगळा प्रकार बघून सय्यद त्यांना आधी कळेना की काय झालं आहे. मग तशात ओघवत्या डोळ्यांनी पाणी वाहत असताना सुद्धा मी गुलाबाचा तो मोठा गुच्छ सय्यद साहेबांच्या हातात दिला आणि त्यांना सांगितलं, सय्यद साहेब, मी करतोय त्याला नाही म्हणू नका. सय्यद साहेबांनी स्वतःला त्याची काहीही कल्पना नसतानाही मी जी त्यांना भेटवस्तू म्हणून कापड दिलं ते स्वीकारलं. मग त्याच कॉन्फरन्स रूममधल्या 2 खुर्च्या ओढून आम्ही समोरासमोर बसलो आणि मग घडा 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 मी सांगायला सुरुवात केली की सय्यद साहेब, त्या दिवशी तुम्ही इन्किलाब नावाचा जो पेपर मला आणून दिला होता, त्या इन्किलाब पेपरने माझे प्राण वाचवले आणि खऱ्या अर्थाने इन्किलाब जिंदाबाद हे माझ्या बाबतीमध्ये 100% नव्हे 1000% खरं ठरलं. त्यानंतर मग विस्ताराने मी सय्यद साहेबांना सांगितली सगळी गोष्ट की दंगलीमध्ये ते गुंड लोक हिंदू माणूस बघून त्याची खांडोळी करायसाठी डब्यामध्ये शिरलेले होते. पण माझ्या हातातला इन्किलाब पेपर बघून तो इन्किलाब पेपर आहे याची परत एकदा खात्री करून मग हा माणूस काही आपण मारायचा आहे तो नाही असा कुठेतरी समज झाल्यामुळे ते 4 गुंड ज्यांच्या हातामध्ये चॉपर आणि सुरे होते ते पटकन मला सोडून निघून गेले. भूताखेतांच्या गोष्टी आपण ऐकतो पण भूत प्रत्यक्ष कोणी बघितलेलं नसतं. तसंच यमदूत आपण म्हणतो पण यमदूताचं इतकं जवळून दर्शन घेणारा माझ्यासारखा एखादाच विरळा असतो आणि तो सुद्धा इन्किलाब पेपर केवळ हातामध्ये असल्यामुळे ज्याचा जीव वाचला तो माणूस असतो. आणि म्हणून इन्किलाब जिंदाबाद असं जेव्हा केव्हा मी म्हणतो किंवा कुणीतरी म्हटलेलं माझ्या कानावर येतं त्यावेळेला मला त्या अनेक वर्षापूर्वी म्हणजे 89 साली घडलेल्या घटनेचे पुन्हा एकदा पटकन आणि तितकीच तीव्र जाणीव होते.